इथे आपल्याला बघा ह्या ब्लाऊजला बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्याआधी आपण व्यवस्थित मापे घ्यायची आहेत. बघा इथे मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये आपलं दोन्ही मुंड्यामधलं जे अंतर आहे ते अर्धा इंचाचं असलं पाहिजे, हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे व्यवस्थित कमरेमध्ये ब्लाऊज एकसारखा धरायचा आहे आणि शोल्डरच्या साईडला बघा आपल्याला जर एकसारखं नसेल तर ते कात्रीने कट करून एकसारखं करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी बघा करून घेत आहे. तर बघा इथे शोल्डर मुंड्यामधलं जे माप आहे ते अर्धा इंच, त्यानंतर शोल्डर मध्ये एकसारखं आहे का ते बघायचं आहे. बघा ब्लाऊजचं माप एकसारखं झालेलं आहे. आता आपण बाह्या एकसारख्या करून घेऊया. तर बघा दोन्ही बाह्या अशा समोरासमोर ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जी बाही आहे ती दोन्ही एकाच साईडच्या होणार नाही. त्यानंतर व्यवस्थित बघायचं आहे दोन्ही दोन्ही बाजूच्या आहेत का आणि सेंटरला नॉच देऊन घ्यायचे आहेत. इथे सुद्धा बघायचं आहे आपली बाही जी आपण जोडणार आहे तिथे एकसारखी आहे का. एकसारखी नसेल तर बघा इथे मी कट केलेलं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर बाही कट करून घेतली तर आपली बाही एकसारखी बसणार आहे, कुठेही चुन्या पडणार नाहीत बाहीला आणि फुगा सुद्धा येणार नाही. त्यानंतर बघा जो बाहीचा आतील भाग आहे तो आपल्याला कटोरीच्या साईडला म्हणजे कटोरीची साईड जी पुढचा भाग आहे त्याला आपल्याला जोडायचा आहे आणि जो बाहीचा फुगीर भाग आहे तो आपल्याला पाठीमागच्या भागाला जोडायचा आहे या पद्धतीने. बघा तर हा ब्लाऊज आहे आपला 42 इंच छातीचं माप असलेला. तर याचा पाठीमागचा भाग कसा तयार करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ मध्ये अपलोड आहे. त्यानंतर पुढचा भाग कशा पद्धतीने मी तयार केलेला आहे याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ मध्ये याचा व्हिडिओ आहे. त्यानंतर हा माझा तिसरा त्यामधलाच व्हिडिओ आहे जो बाही कशी जोडायची यामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर बघा एक्स्ट्राची बाही इथे मी कट करून घेतलेलं आहे आणि बघा दुसरी बाही इथे मी जोडून घेत आहे. तर बाहीचा जो फुगीर भाग आहे तो आपल्याला पाठीमागच्या साईडला जोडायचा आहे आणि आतील भाग जो आहे तो आपल्या पुढच्या भागाला जोडायचा आहे. तर बघा आपल्याला स्लीव्ह ही मध्य भागापासून जोडायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून कमी जरी पडली तरी शिलाई मार्जिन मध्ये ते ऍडजस्ट होतं आणि जास्त जरी झाले तरी आपल्याला कट करून घेता येते. तर बघा याचा पूर्ण शिवणाचा व्हिडिओ आपला शॉर्ट व्हिडिओ मध्ये अपलोड आहे, तर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्लीव्ह इथे जोडून झालेले आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे बघा एक्स्ट्राचं मी कापड कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्या दोन्ही बाया ब्लाऊजला जोडून झालेल्या आहेत.